नमस्कार, मी पंकज साळगावकर आणि आज आहे गुढीपाडवा. सो सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच आज मी वाचली तुमच्यासाठी घेऊन येतो आहे नवीन कादंबरी, जिचं नाव आहे परीख आणि जी लिहिली आहे सुधा मूर्ती यांनी. आणि एक सुंदर असं मुखपृष्ठ आहे याच्यावर. ते एक झाड आहे आणि एक स्त्री आहे, ती झाडाच्या दिशेने चालते, परीघाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करते. हा असा परीघ दाखवला आहे त्यांनी. आणि परीघ आहे त्याच्या सीमारेषेवरच प्रॉपर ती आहे. म्हणजे इथून इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे आणि इथून पुढे जाण्यासाठी आता ती निघालेली आहे. असं काहीसं मुखपृष्ठ आहे. याचं लेखन केलं आहे सुधा मूर्ती यांनी आणि अनुवाद केले उमा कुलकर्णी यांनी. आणि पब्लिकेशन आहे मेहता पब्लिकेशन हाऊस यांचं. आणि खूप सुंदर अशी कादंबरी आहे. मुळात ह्या कादंबरीवरती लिहिलं आहे परीख. ह्या पूर्ण कादंबरीमध्ये मूळ जो पैशाचा परीख आहे त्याच्या पलीकडे जाण्याची ती स्त्री प्रयत्न करते. ही गोष्ट सुरू होते एका आलतहळ्ळी म्हणून नावाच्या एका कर्नाटकातील एका गावातून सुरू होते. ज्या गावात राहते मृदुला आणि संजय आणि मृदुला ही दोन मूळ पात्र आहेत या कथेमधली. आणि संजय जो आहे तो गव्हर्मेंट सर्वंट आहे, हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर आहे तो. आणि पण त्याला पैसा पेमेंट तेवढा जास्त नाही आहे, त्यामुळे त्या गोष्टीमध्ये तो स्ट्रगल करतो आहे. इवन त्याला त्याच्या हॉस्पिटलमधला जो पॉलिटिक्स असतो त्याच्याशी त्याला सफर करावं लागतं आहे. त्याच्यामुळे तो कंटाळलेला आहे थोडंफार. प्लस त्याचा एका हाताने तो अधू आहे, म्हणजे एका हाताने अपंग आहे. त्याच्यामुळेही तो खूप त्या गोष्टीशी सफर करतो. त्याला त्या गोष्टीशी वाईट वाटतं आहे. आणि त्याच्या लाईफमध्ये ते मृदुला एका लग्नात गेलेली असते आणि त्याला ती भेटते आणि गोष्टीला सुरुवात होते. त्याला ती आवडते, त्याच्या प्रवासात भेटते अगोदर ती, त्याच्यानंतर त्याला ती आवडते. त्याच्यानंतर तो तिला मागणी घालतो घरी जाऊन प्रॉपर आणि गोष्टीला सुरुवात होते. त्याच्यानंतर ती त्याला हो म्हणते आणि घरच्यांची सोबत पण ती भांडते थोडं, कारण तिलाही तो आवडलेला असतो, त्याचा स्वभाव आवडलेला असतो. आणि त्याच्यानंतर घरच्यांच्या विरोधात थोडंसं जाऊन ती त्याच्याशी लग्न करते. पण ते अरेंज मॅरेजच होतं प्रॉपर असं. आणि त्यानंतर ती येते बँगलोरला येते, कारण ती आल्लदहळीमधून पूर्ण बँगलोरला येते एका शहरात. ज्या शहरात तो जॉबला असतो डॉक्टर म्हणून, त्याच शहरात ती शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात करते. एका शाळेमध्ये गरिबांच्या मुलांसाठी ती काम करते. आणि सुरुवातीला हीच परिस्थिती असते, पैसा कमी असतो, त्याच्यामुळे ती गोष्टी सफर करत असतात. पण काही गोष्टी त्याचं ट्रान्सफर पण होतं त्यानंतर इंटरनल पॉलिटिक्समुळे, ज्या हॉस्पिटलमधले पॉलिटिक्स असतात त्याच्यामुळे त्याचं ट्रान्सफर पण होतं दुसऱ्या ठिकाणी. पण त्यानंतर तो एक त्याचा मित्र जो असतो गोव्यातला, जो फॉरेनमध्येच राहत असतो, आणि एक अनिता आणि ॲलेक्स ह्या दोघांची त्याची मैत्री असते. तर ते त्याला मार्ग सुचवतात की तू तुझं स्वतःचं चालू कर ह्या हॉस्पिटलमध्ये करण्यापेक्षा, कारण हे पॉलिटिक्स असंच चालू राहणार, तू कधीपर्यंत हे करशील आणि परिस्थिती सुधारणार नाही आहे. सो जर स्वतः चालू केलं तर परिस्थिती सुधरू शकते, याचा तो विचार करतो. आणि स्वतःचा नर्सिंग होम चालू करतो काही प्रॅक्टिस केल्यानंतर. आणि त्यानंतर मात्र त्याची परिस्थिती सुधारते, अगदीच बदलते. ते चालू करण्यासाठी पण तो मदत घेतो मृदुला, म्हणजे त्याची वाईफ, त्याच्या फॅमिलीकडनं. म्हणजे त्याची फॅमिली पण पैसे देते, 6-7 लाख रुपयांची मदत करते. आणि अशा प्रकारे ती गोष्ट घडत जाते पुढे पुढे पुढे. पण त्याला त्याची जाणीव राहत नाही. पुढे जाऊन त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलतो. आणि संजय त्या पात्राचं नाव आहे, तो संजय पूर्णपणे बदलत जातो. जसं जसा पैसा येतो तसं त्याचा स्वभाव बदलतो. पुढे जाऊन त्या दोघांना एक मुलगा होतो, त्याचं नाव असतं शिरीष, नाव असं ते ठेवतात. तोही आपल्या वडिलांप्रमाणेच वागायला सुरुवात करतो. त्यालाही लहानपणापासूनच त्याने पैसा बघितलेला असतो, त्याच्यामुळे त्याच्या स्वभावामध्ये तो फरक दिसून येतो. अनिता जी असते तिच्याही लाईफमध्ये एक गोष्ट घडते, तीही ह्या वाचनात बघायला मिळते.
ॲलेक्स आणि अनितामध्ये. आणि अशा प्रकारे ही गोष्ट पुढे पुढे जाते. मूळ याच्यामधलं जे पात्र आहे ते आहे मृदुला आणि संजय. संजयचा स्वभाव हळूहळू बदलत जातो. पुढे पुढे जाऊन तो अजून वर्स्ट बनतो. त्याला नातेसंबंधांचं तेवढं महत्त्व कमी होत जातं त्याच्या आयुष्यातील. आणि एक वेळ येते अशी की त्यामध्ये मृदुला अगदी डिप्रेशनमध्ये जाते की असं कसं एवढा माणूस बदलू शकतो, याची तत्त्व किंवा या सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये जाते, काउन्सिलिंग घेते आणि त्यानंतर ती एक स्वतःचा निर्णय घेते या सगळ्या पैशाच्या परिघामधून बाहेर पडण्याचा. आणि ती त्या निर्णयावरती ठाम राहून बाहेर पडते. सो यावरच ही गोष्ट आहे. त्याचा एंड खूप सुंदर लिहिला आहे. तो वाचण्यासाठी मात्र तुम्हाला हे पुस्तक वाचावंच लागेल. त्याच्या शेवटच्या पेजवर ते त्याचा एंड लिहिलं आहे की नक्की काय करतो, पण त्याच्यानंतर संजय एकटा पडतो पैशामुळे वगैरे, आणि त्याच्यानंतर त्याचा काय निर्णय असतो किंवा काय करतो तो. सो यावर ही कादंबरी आहे. मूळ माणसाच्या आयुष्यात आलेल्या पैशावरून, म्हणजे पैशामुळे त्याच्या आयुष्यात काय बदल घडतात किंवा त्याच्या आयुष्यातील नातेसंबंधांवर काय बदल घडतात. काही नाती त्याच्या सोबत जोडली जातात पैशामुळे, तर काही नाती ही तुटली जातात. सो ह्यावरच ही कादंबरी आहे. खूप सुंदर लेखन केलं आहे याचा सुधा मूर्ती यांनी, आणि मराठीमध्ये अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. सो त्यातील एक 2-4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. लग्न म्हणजे 3 दिवसाचा रेशमी साड्यांचा सोहळा नाही. स्त्रीच्या सांसारिक जीवनाचं सर्वस्व तिच्या वैवाहिक यातील 3-4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. लग्न म्हणजे 3 दिवसांचा रेशमी साड्यांचा सोहळा नाही. स्त्रीच्या संसारिक जीवनाचं सर्वस्व तिच्या वैवाहिक जीवनाच्या परिघातच असतं ना. या म्हणण्याला तरी काय अर्थ आहे? एकानं आपलं आयुष्य दुसऱ्यावर उधळून टाकायचं आणि दुसऱ्यानं मात्र आपल्या मनाचा परीघ केवळ आपल्या स्वार्थापुरताच मर्यादित ठेवायचा. याला संसार म्हणतात का? असं मृदुला जेव्हा ती काउन्सिलिंगला जाते त्यावेळी तिचे हे उद्गार आहेत. आणि खूप सुंदर आहे कादंबरी. मुळात पैसा महत्त्वाचा की नाती महत्त्वाची यावर भाष्य करणारी ही कादंबरी. आणि पैसा आल्यानंतर माणसानं कसं स्वतःला मेंटेन ठेवायचं, स्वभाव त्याचा न बदलता त्याला पैसा कुठे आणि कितपत वापरायचा आणि त्याचा उपयोग कसा करायचा यावर बोलणारी ही कादंबरी आहे. सो नक्कीच वाचा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मी आत्ताच रिसेंटली वाचून कंप्लीट केली. सो 250 रुपये फक्त प्राईस आहे याची, आणि सुंदर कादंबरी आहे. आणि तुम्ही वाचली असेल तर नक्कीच खाली कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.